विद्यार्थी मित्रांनो, घरट्यामधून पक्ष्यांची किलबिल, गाईचे हंबरणे, कोंबड्याचे ओरवणे, अंगणामध्ये सडा रांगोळी आणि तुमचं म्हणजेच तयार होऊन शाळेला निघणे, सर्वजण आपापल्या कामाला लागणे, हे वर्णन केव्हाचं आहे सांगाल का मला? अगदी बरोबर, हे वर्णन आहे सकाळचं. सकाळ आपल्याला नवीन आशा घेऊन आपल्याकडे येत असते. दिवसभराची तयारी आपण काय करायची किंवा दिवसभर आज कोणतं काम करायचं हे आपण सकाळीच ठरवत असतो आणि नवीन कामाला नव्या उमेदीने आपण लागत असतो. आजची कविता प्रभात. प्रभातचा अर्थच काय होतो? सकाळ. हे आपल्याला आज पाहायचे आहे. चला तर मग कविता क्रमांक 3 प्रभात या कवींचा आपण परिचय पाहूया. कवितेचे कवी आहेत किशोर बळी. यांचा जन्म 1981 सालचा. ते एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह आहे. त्याचबरोबर पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेख प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. त्याचबरोबर काही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमधून त्यांनी अभिनय देखील केलेला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एक पात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे ऐसा काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कवितेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत. प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे. आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवीन दालने खुली आहेत. म्हणजेच आजचं युग हे कसं आहे? विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. आपण पाहतो पूर्वी म्हणजेच विज्ञान आत्ता विकसित डेव्हलप झालेलं आहे. परंतु पूर्वी जी माणसं 10 माणसं एकत्र काम करायची त्याच ठिकाणी आपण विज्ञान युगामध्ये पाहतो की फक्त एक माणूस हा यंत्र चालू शकतो. म्हणजे यंत्र हा 10 माणसांचं काम एकटा करू शकतो. म्हणजे हे युग कशाचं आहे? तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि ह्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली होत आहेत. दालने म्हणजेच दरवाजे, क्षेत्रे, विभाग या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे खुली झालेली आहे. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. नवीन जी पिढी आहेत त्यांना वेगवेगळ्या कला म्हणजे त्यांच्या अंगातील ज्या कला आहेत त्यांच्या कलांना, त्यांच्या गुणांना वाव मिळत आहे, संधी मिळत आहे आणि ती विकसित देखील होत आहे. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवीने केले आहे. आता ह्या ज्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहे, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणसामधील जे कलागुण आहेत त्या कलागुणांना विविध ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळतच आहे. त्याचबरोबर हे जे आश्वासक वातावरण आहे, कारण हे काय कशाचं युग आहे? हे कॉम्पिटिशनचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रात जागोजागी आपल्याला काय दिसून येते? स्पर्धाही दिसून येते. आणि अशा युगामध्ये, अशा वातावरणामध्ये आपण भेदभाव विसरायला पाहिजे. भेदभाव म्हणजे गरीब, श्रीमंत, जात, धर्म ह्या सर्व
रूढी परंपरा आपण विसरून जायला पाहिजे. फक्त माणूस आणि माणुसकी हा एकच धर्म आपण काय करायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे. म्हणजेच आपण काय करू, देशाच्या प्रगतीपथावर म्हणजे देशाच्या विकासावर, देशाचा विकास करण्यावर नव्या वाटा शोधण्याचे आवाहन म्हणजेच विनंती. आपला देश आपल्याला प्रगतीपथावरती न्यायचा आहे, आपला देश आपल्याला प्रगतिशील करायचा आहे. त्यामुळे साहजिकच आपण काय करायला पाहिजे, समाजातील जो भेदभाव आहे तो आपल्याला विसरून जायला पाहिजे. हेच ह्या कवितेतून कवीने व्यक्त केलेले आहे. आणि प्रस्तुत कविता कशातून घेतलेली आहे, किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे. चला आपण कविता पाहूया. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची पहाट. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तनसदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगारगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कवी किशोर बळी सांगतात, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. ज्ञानाचं तेज म्हणजे प्रकाश, आणि ज्ञान म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध माहिती ही आता मिळायला आलेली आहे. साहजिकच हे स्पर्धेचे युग आहे आणि ह्या युगामध्ये आपल्यासाठी वेगवेगळे ज्ञान आपल्यापुढे आहेत. त्याचबरोबर कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कलागुणांचे क्षितिज म्हणजे काय, ज्या ठिकाणी आकाश आणि जमीन एकत्र मिळतो आपल्याला असं दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात, क्षितिजन होरायझन. आणि ह्या कलागुणाच्या नवीन युगामध्ये जे विज्ञानाचं नवीन युग आहे, यामध्ये आपल्या कलेला वाव मिळणाऱ्या आपल्यामधील गुणांचा विकास करून आपण आपल्या प्रतिभेची प्रभात करू शकतो. प्रतिभा म्हणजेच काय, या ठिकाणी बुद्धी. आपल्या बुद्धीचा आपण वापर करून आपल्या अंगातील जे सूक्ष्म कलागुण आहेत त्यांचा आपण काय करू, विकास करू. कारण हे युग कसं आहे, विज्ञानाचं तंत्रज्ञानाचं नवीन युग आहे आणि ह्या युगामध्येच ज्ञानाचे तेज पसरलेले आहे. म्हणजे कलागुण, आता कोणतीही कला समजा, चित्रकला, नृत्यकला, त्याचबरोबर हस्तकला किंवा एखादी तुमचे ॲक्टिंग, थोडक्यात अशा कोणत्याही कला राहू द्या, प्रत्येक कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय आहे, तुम्हाला तुमचं तेज पसरवण्याचे म्हणजेच तुम्हाला प्रसिद्ध होण्याचे काय आहे तर बरेचसे ह्या ठिकाणी संधी उपलब्ध आहेत. हे कसं युग आहे, हे आजचं नवीन युग आहे. म्हणजेच आपल्या बुद्धिमत्तेची सकाळ या ठिकाणी होणार आहे. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर. हे विश्व म्हणजे काय आहे, भव्य पटांगण आहे. पटांगण म्हणजे अंगण, बाग म्हणजे बगीचा, मनोहर म्हणजे डोळ्याला आपल्या आकर्षित करणारं, आपल्या मनाला मोहवून टाकणारं म्हणजेच मनोहर. हे विश्व, हे जग कसं आहे, भव्य पटांगण आहे. भव्य म्हणजे मोठेसे पटांगण आहे, अंगण आहे. आणि ह्या विश्वामधली बाग ही काय आहे, मनोहर आहे, नयनरम्य आहे. फुलापाखरांचे जग हे सुंदर. फुलापाखरांचे म्हणजेच आपल्या माणसांचे, तुम्हा मुलांचे हे जग कसे आहे, सुंदर आहे, सुरेख आहे. आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. आपुलकी म्हणजे आत्मीयता, सुवास म्हणजे सुगंध, पसरे म्हणजे दरवळे,
चहूकडे पसरणे, मनामनातून इथे निरंतर. म्हणजेच ह्या ठिकाणी कवीला काय सांगायचं आहे, ज्याप्रमाणे बगीच्यामध्ये आपण बगीचा म्हटलं की आपल्याला सुंदर सुंदर फुलं, त्यावरती फुलपाखरं वगैरे दिसतात आणि त्या ठिकाणी कसं दिसतो, आनंदी आनंदकडे अशा प्रकारे आपल्याला जाणवायला लागतं. त्याच प्रकारे कवीचं म्हणणं आहे की या ठिकाणी पटांगण म्हणजेच हे भव्य काय आहे, जग, आणि ही बाग काय आहे, सुंदर आहे, ही सुंदर बाग आहे. आणि ह्या ठिकाणी फुलापाखरांचे जग कसे आहे, या ठिकाणी सुंदर आहे, म्हणजेच तुम्हा मुलांचे हे जग सुंदर आहे. ह्या ठिकाणी फक्त आपुलकीचा सुवास म्हणजे सुगंध. या ठिकाणी आपुलकी म्हणजे आत्मीयता, एकमेकांना आदर देणे, एकमेकांचा सन्मान करणे. ह्या ठिकाणी अशा प्रकारचे वागण्याने काय होईल, सुवास पसरलेला आहे, म्हणजेच चहूकडे आपुलकी, आत्मीयता पसरलेली आहे आणि सर्वांच्या मनामनामध्ये एकमेकांबद्दल आदरभाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. आणि हे जे स्पर्धेचं युग आहे, आजचं युग कसं आहे, स्पर्धेचं आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपले गुरुजन आपल्याला अमूल्य शिकवण देत असतात, आपल्याला अमूल्य असं ज्ञान देत असतात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि अशा प्रकारे आपल्यामधील जे कलागुण आहेत त्यांच्या क्षितिजावरती आपल्या बुद्धिमत्तेची सकाळ होणार आहे. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. पायाभरणी म्हणजे अस्तित्व म्हणजे आपली ओळख. पायाभरणी म्हणजेच आपण आता पाया म्हटलं, आपला बेस. आणि आपलं जे गुरुजन आपल्याला जे शिकवतात ते आपल्या मुळातून, आपले जे बेस असतो नॉलेजचा तो पक्का असायला पाहिजे. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजेच पायाभरणी अस्तित्वाची. जेव्हा आपण बिल्डिंग उभी करतो किंवा घर बांधायला लागतो तर आधी काय करतो, खाली जमीन खोदतो आणि तिथून भिंत तयार करायला लागतो. म्हणजेच त्याला काय म्हणतो, पायाभरणी. म्हणजेच या ठिकाणी काय आपल्या अस्तित्वाची, आपल्या ओळखीची आपल्याला काय करायची, या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आणि खरोखरच हे जग म्हणजे कसं आहे, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. हे जग काय आहे, आपल्या व्यक्तित्वाची म्हणजेच आपल्या माणूसपणाची ही प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेमध्ये काय होत असतं, नवीन नवीन प्रयोग केले जात असतात. त्याचप्रकारे ह्या जगामध्ये व्यक्तित्वाची म्हणजेच आपल्या माणुसकीची, माणूसपणाची ही काय प्रयोगशाळा आहे. आपण माणूस म्हणून कसं जगावं हे आपल्याला ह्या जगात, ह्या विश्वात आपल्याला शिकवलं जातं. आणि हीच पायाभरणी आपल्या अस्तित्वाची आहे. अस्तित्वाची म्हणजेच आपल्या ओळखीची, आपली ओळख ह्या जगातच होणार आहे. तन सुदृढ मन विशाल होई. तन म्हणजे शरीर, सुदृढ म्हणजे सशक्त, आणि मन म्हणजे आपली आत्मा. हे काय आहे, विशाल म्हणजे मोठा. आपलं ह्या नवीन युगामध्ये आपलं शरीरसुद्धा आपल्याला काय सुदृढ बनवायचं आहे आणि आपलं मन मोठं बनवायचं आहे. मन मोठं बनवणं म्हणजे काय, मोठं होणं नव्हे तर कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही कार्याला हसत आनंदाने आपण त्याला स्वीकारणे, आनंदाने पुढच्यांचे काम करणे किंवा कोणाला दान करणे किंवा कोणाला माफ करणे, ह्याच गोष्टीला काय म्हणतात, मन मोठं असं, मन विशाल. अशा प्रकारचं आपल्याला व्यक्तित्व घडवायचं आहे. कुठे, ह्या जगाच्या प्रयोगशाळेमध्ये, ह्या माणसं घडविण्याच्या प्रयोगशाळेमध्ये. येथे रुजवणूक त्या तत्वांची. तत्व म्हणजेच नियम. आणि ही नियम, ही रुजवणूक आपल्याला कुठे करायची आहे, आपल्याला ह्या विश्वामध्ये, आपल्याला ह्या जगामध्ये करायचे आहे. हे तत्व आपल्याला आत्मसात करायचे आहेत की आपलं शरीर सुदृढ झालं पाहिजे, आपलं मन मोठं झालं पाहिजे आणि आपण आपली ओळख तयार करायला पाहिजे. आजपासून आपण काय करायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे. ह्या प्रयोगशाळेमध्ये माणूसपण आपण जपायला पाहिजे. विचारधारा तीच वाहते नसा नसात, रगारगात. रग म्हणजे जोर, जोश. आणि हीच विचारधारा कोणती, माणुसकीची, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची, स्वतःची ओळख सिद्ध करण्याची हीच विचारधारा आपल्या नसानसामध्ये वाहायला पाहिजे.
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि अशा प्रकारे कलागुणांच्या क्षितिजावरती आपल्या बुद्धिमत्तेची सकाळ झाली पाहिजे. नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. आणि आपण फक्त जुन्याच रूढी, चाली, परंपरा, रीती यांना कवटाळून न बसता आपण नवीन नवीन स्वप्न पाहायला पाहिजेत. नवीन आशा आपल्या मनामध्ये पल्लवित करायला पाहिजेत, जागृत करायला पाहिजेत. आणि हीच आपल्या प्रगती म्हणजेच विकासाची काय आहे, नवपरिभाषा आहे, नवीन भाषा आहे. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. आणि आपल्याला सतत काय करायचं आहे, परिश्रम करायचा आहे, कष्ट करायचे आहे, मेहनत करायची आहे, विविध नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आणि ह्या सर्वांनी आपल्याला काय करायचं आहे, उन्नत म्हणजे प्रगतिशील. आपल्या देशाला काय करायचं आहे, प्रगत बनवायचं आहे, विकसित बनवायचं आहे. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. आणि आपण हे सर्व केव्हा करू, जेव्हा आपल्यामधील जे भेदभाव आहे तो आपल्याला मिटवता आला पाहिजे, मिटवायला पाहिजे, म्हणजे संपवायचा आहे. आता भेदभाव कोणते आहेत, गरीब श्रीमंती, उच्च नीच, जात, धर्म, पात, हे सर्व काय पाहिजे, आपल्याला विसरून जायला पाहिजे किंवा संपवून टाकायला पाहिजे. आणि माणसाने माणुसकीलाच दिलेली माणुसकी, माणसाने माणसांना दिलेला आदर, ह्याच खरा काय आहे, आपला धर्म आहे. आणि तेच आपल्याला ह्या मानवतेच्या युगात काय करायचं आहे, आत्मसात करायचं आहे. आणि अशा प्रकारे ह्या कलागुणांच्या क्षितिजावरती आपल्याला ही प्रतिभेची म्हणजेच बुद्धिमत्तेची सकाळ बनवायची आहे, पहाड बनवायची आहे. थोडक्यात कवी किशोर बळी यांनी या कवितामध्ये आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ह्या युगामध्ये आपल्या बुद्धिमत्तेने आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. ह्या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देशाला भेदभाव विसरून उन्नती पथावर, प्रगती पथावरती आपल्याला न्यायचं आहे. अशा प्रकारे कवी किशोर बळी यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे.